आणि राज्याच्या राजकारणात आता एक मोठी बातमी। विधानसभा निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो। याबाबत तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बऱ्याच काळापासून आमदार मंत्रिपद मिळण्याची वाट पाहत आहेत, मात्र अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाहीये आणि त्यामुळे काही आमदार नाराज असल्याची माहिती आहे। त्यामुळे आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीआधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय महायुतीमधले प्रमुख नेते घेऊ शकतात। अंदाज आहे तो मंत्रिमंडळाचा विस्तार हा विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वी झाला पाहिजे। अनेक दिवसापासून हा विस्तार रखडलेला आहे। आज होतो, उद्या होतो, लवकर करू, आता जलद गतीने होणार आहे, अशा सर्व गोष्टी सांगून झालेल्या आहेत आणि मला वाटतं सरकार यावर गांभीर्याने पाहत आहे पण आणि म्हणून विधानसभेच्या अधिवेशनाच्या पूर्वी हा विस्तार होईल असं एकंदरीत चित्र आहे। तर मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची वळणी लागण्याची शक्यता आहे याची माहिती आपण पाहतोय। आशिष जयस्वाल शिंदे गटातून संजय शिरसाट, भरत गोगले यांच्या नावांची सध्या चर्चा आहे। त्यासोबतच यामिनी जाधव आणि लता सोनवणे यांची सुद्धा वळणी लागण्याची शक्यता आहे। यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षामधून इंद्रनील नाईक, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप यांचं नाव पुढे येत आहे। तर त्या पाठोपाठ भाजपकडून नितेश राणे, माधुरी मिसाळ, मनीषा चौधरी यांच्या नावाची चर्चा आहे। तसंच संजय कुटे, राणा जगजितसिंह पाटील आणि देवयानी फरांदे यांचं नाव सुद्धा या यादीमध्ये समोर येत आहे।